पिवळा टी शर्ट, काळी पॅन्ट आणि तोंडावर काळी पिशवी घालून खरातला कोर्टात आणलं. किती वेळ सुनावणी सुरू होती आणि कोर्टात नेमकं काय घडलं जाणून घेऊयात सविस्तर. नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानं राज्यात खळबळ उडाली आहे. भोंदू अशोक खरातनं अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचं समोर आलंय. या प्रकरणात आतापर्यंत 8 महिलांनी त्याच्या विरोधात तक्रारी दाखल केल्यात. शिवाय त्याच्या विरोधात तक्रारी देण्यासाठी अजूनही महिला पुढे येत आहेत. दरम्यान आज खरातच्या पोलीस कोठडीत कोर्टानं पुन्हा वाढ केली आहे आणि 1 एप्रिलपर्यंत ही पोलीस कोठडी सुनावली. अशोक खरात याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या खरातचा तपास करण्यासाठी SITला जास्त कालावधीची गरज असल्याचं न्यायालयानं मान्य केलंय. आता नेमकं कोर्टात घडलं काय जाणून घेऊयात सविस्तर. अशोक खरात याला आज सकाळी 11:30 वाजता कोर्टात आणण्यात आलं. न्यायमूर्ती श्रीमती MV भराडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी SITचे तपासी अधिकारी किरण सूर्यवंशी आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी खरातच्या 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी सरकारी पक्षानं युक्तिवाद करताना सांगितलं की आरोपी हा तपासात सहकार्य करत नाही. त्यानं मोबाईलमध्ये अनेक नावं डमी किंवा कोडवर्डमध्ये सेव्ह केली असण्याची शक्यता आहे आणि यामध्ये काही राजकीय व्यक्तींचाही समावेश असू शकतो. तसंच पीडित महिलांना तो जे द्रव्य किंवा पाणी पाजायचा त्याबाबतही सखोल तपास करायचा असं ते म्हणाले. यावेळी अशोक खरातच्या वकिलांनी कोठडीला विरोध केला. मोबाईल जप्त केलाय, क्लोन कॉपी मिळाली आहे, मग पुन्हा कोठडीची गरज काय? रिव्हॉल्व्हरचा परवानाही आरोपीकडे होता असं वकील म्हणाले. यावेळी पीडितेच्या वकिलांनी आक्षेप घेतला. आरोपीला आज कोर्टापुढे हजर केलं होतं. ही 3री वेळ होती. पहिल्या रिमांडला हजर केलं, त्यावेळेस 7 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड दिली होती. दुसऱ्यांदा हजर केलं त्यावेळेस 5 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली होती. आणि आज पुन्हा 3ऱ्यांदा हजर केल्यानंतर 3 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मागितली गेली होती. त्याचं कारण असं की अजूनही तपासाचं काम अर्धवट आहे आणि आरोपी हा तपासात सहकार्य करत नाहीये आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्याचा अजून तपास करणं गरजेचं आहे आणि ह्याकरता 3 दिवसाची पोलीस कस्टडी वाढवून मिळावी असं सरकारतर्फे सांगण्यात आलं होतं. याच्या विरुद्ध आरोपीचे वकील त्यांनी असं सांगितलं की प्रथम ज्यावेळेस रिमांड मागितला आणि त्याच्याकरता जी कारणं दिली होती तीच कारणं दुसऱ्या रिमांडला वापरण्यात आली आणि आज जे पुन्हा 3 दिवसाचं रिमांड मागतायत तर आता रिमांड मागण्याचं काही कारण नाही, कारण पोलीस तपास झालेला आहे, पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळं आरोपीला पोलीस कस्टडीत ठेवण्याचं किंवा पाठवण्याचं काहीच कारण नाही असं एकंदरीत त्यांचा म्हणण्याचा रोख होता. त्यानंतर मी कोर्टापुढे माझं म्हणणं मांडलं. मी एका व्हिक्टीम पीडितेकरता कोर्टामध्ये हजर होतो तर मी माझं म्हणणं कोर्टापुढे मांडलं की सरकारी वकिलांचं म्हणणं जे आहे की तपास अपूर्ण आहे, त्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी असा सांगितला आहे की आरोपी हा सहकार्य करत नाहीये तपासामध्ये आणि आरोपीने सहकार्य न केल्यामुळं जे तपासामध्ये अपूर्तता राहिलेली आहे तर ती पूर्ण करण्याकरता आता 3 दिवसाची कस्टडी त्यांनी पुन्हा मागितलेली आहे. तर हा जो काही तपास अजून पूर्ण झालेला नाहीये त्याकरता तपास यंत्रणेला दोषी ठरवता येणार नाही, कारण याच्या मागे तपासाच्या कामामध्ये आरोपी किती सहकार्य करतो हे महत्वाचं आहे. अशोक खरात याच्या विरोधात आतापर्यंत 10 गुन्हे दाखल झाले आहेत. यामधले 8 गुन्हे महिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचे आहेत तर 2 गुन्हे आर्थिक फसवणुकीचे. यावेळी SITनं न्यायालयाला सांगितलं या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून काही नवीन पीडित महिला आता तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत. त्याचा मोबाईल डेटा रिकव्हर करणं आणि त्याच्या जंगम मालमत्तेचा शोध घेणं अजूनही बाकी आहे आणि यासाठी आम्हाला पोलीस कोठडी हवी आहे. यानंतर कोर्टानं हे सगळं मान्य करत खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.